नमस्कार मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि सबस्क्राईब केलं तर तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार आहे. ठीक आहे, तर आपण जी सिरीज आता बघतो आहोत, मी तुम्हाला मागच्या लेक्चरलाही सांगितलं होतं की आपण आता सगळे जे काही सिलेबसेस आहेत ते सगळे सिलेबसेस डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला दरवेळेला हे सांगत आलेले की जे तुम्ही नवीन विद्यार्थी आहात की ज्यांना पहिल्यांदा एमपीएससी द्यायची, ज्यांनी आतापर्यंत एमपीएससीचं काहीही माहित नाहीये, त्यांच्यासाठी खास हे व्हिडिओ मी घेऊन आलेले. याच्यामध्ये आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत की कुठल्या कुठल्या विषयाचा कसा कसा अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्या कुठल्या विषयामध्ये काय काय वाचायचं आहे. ठीक आहे, तो आजचा जो आपण विषय बघणार आहोत तो भारतीय राज्य व्यवस्था व प्रशासन, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॉलिटी. ठीक आहे, तो पॉलिटीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पॉलिटीमध्ये काय काय येतं, तर पॉलिटीमध्ये सगळ्यात पहिलं काही येत असेल तर भारतीय संविधान. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण कसला अभ्यास करतो तर केंद्र व राज्य शासनाचा, त्याच्यानंतर संसद व राज्य विधिमंडळ, त्याच्यानंतर न्याय व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था. आता हे आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करतोय म्हणून महाराष्ट्राशी रिलेटेड ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक सगळी जी धोरणं आहेत, महाराष्ट्रातली म्हणा भारतातली म्हणा, ती सगळी सार्वजनिक धोरणं आपल्याला बघायची, हक्क आणि प्रशासन आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आधुनिक शासन व्यवस्था. आता हे तर मित्रांनो झाले फक्त मूळ विषय. वरच्यावर जर विषय तुम्ही बघितलेत तर हे वरच्यावर विषय तुम्हाला अशा पद्धतीने 7 विषय दिसत असतात. पण आपण काय करणार आहोत, आपण डिटेलमध्ये जाऊन प्रत्येक विषयाची माहिती घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा. जसं आता भारतीय संविधानाचा ज्या वेळेला आपण अभ्यास करायला घेतो त्यावेळेला मित्रांनो सुरुवात करायची आहे आपल्याला ती संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून. ठीक आहे, 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण त्याच्यापूर्वी ज्या वेळेला ब्रिटिश इंडियन गव्हर्नमेंट होती, ब्रिटिश इंडियन गव्हर्नमेंट, शब्द नीट लक्षात घ्या, तर ही ब्रिटिश इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेलं होतं की भारतामध्ये काही ऍक्ट लागू केलेले होते. त्यातले जे काही महत्वाचे ऍक्ट आहेत ते आपल्याला अगदी तोंडी पाठ असायला हवे. मग कुठले कुठले ऍक्ट आहेत ते, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, चार्टर ऍक्ट हा 1833चा पण आपल्याला माहिती पाहिजे आणि 1853चा पण आपल्याला माहिती पाहिजे. तसंच इंडियन काउन्सिल ऍक्ट जो आहे, आता हा पण याच्यामध्ये पण 3 वेगळे 1861चा आहे, 1892चा आहे आणि 1909चा आहे. हे तिन्ही इंडियन काउन्सिल ऍक्ट आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर भारत सरकार अधिनियम 1919चा पण माहिती पाहिजे, 1935चा देखील माहिती पाहिजे आणि भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. तर हे जे महत्वाचे ऍक्ट आहेत, हे महत्वाचे ऍक्ट हे कोणी लागू केलेले होते, हे ब्रिटिश इंडियन गव्हर्नमेंटने लागू केलेले होते आणि त्याच्या बेसिसवर आपण कुठेतरी संविधानाला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर आपल्याला हे सगळे ऍक्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर संविधानाची निर्मिती जी झाली, संविधानाची निर्मिती कधी झाली, 1946 पासून ती सुरुवात झालेली होती आणि 1949 मध्ये संविधानाची निर्मिती पूर्ण झाली, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता इथे मी तुम्हाला पुन्हा सांगेल की कमेंट मध्ये मला सांगायचं, जसं मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं ना, एक प्रश्न दिला होता, तसा आज पण एक प्रश्न तुमच्यासाठी. संविधानाची निर्मिती कधी झाली, पूर्ण प्रक्रिया म्हणजे संपलं, आता संविधान संपलंय, हे कधी झालं, संविधानाची प्रोसेस कंप्लीट झाली, हे कधी झालं, आणि दुसरं म्हणजे त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली. ठीक आहे, 2 प्रश्न आहे, एकामध्ये 2 प्रश्न आहे. संविधानाची अंमलबजावणी कधी झाली आणि त्याची प्रोसेस जी काही चाललेली होती ती प्रक्रिया कधी पूर्ण झाली. ठीक आहे, तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं आहे. याच्या पुढे आपण बघूयात स्वीकार आणि अंमलबजावणी. अरे मीच दिलेलं आहे पुढे, घ्या, काही तुम्हाला शोधत बसायची गरज नाहीये. ठीक आहे, चलो, स्वीकार जो आहे, आपण संविधानाची प्रोसेस कंप्लीट झाली आणि संविधानाचा स्वीकार जो आहे आपण तो केला 26 नोव्हेंबर 1949 रोजी. परंतु संविधानाची अंमलबजावणी जी झाली ती झाली 26 जानेवारी 1950 रोजी. आता याचे रिझन्स जे आहेत ना, मग आता तुम्ही एक काम करा, मी थोडासा प्रश्न चेंज करते, तुम्ही रिझन्स कमेंटमध्ये सांगा की स्वीकार जर आपण 1949 मध्ये केला होता, 26 नोव्हेंबर 1949, आता त्याच्यानंतर 26 डिसेंबर गेला, मग 26 जानेवारी आली, तर हे 2 महिन्यांचा जो वेळ आहे तो 2 महिन्यांचा वेळ आपण का वाया घालवला. ठीक आहे, तर ह्या छोट्याशा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला आहे ना कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे,
पुढचा आपण बघूयात. पुढचा पॉइंट येतो तो प्रस्तावना. मग आता आपल्या संविधानाची जी प्रस्तावना आहे, इथे मागे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल, ठीक आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, डेमोक्रेटिक रिपब्लिक, हे सगळंच्या सगळं जे आहे ना, हे सगळंच्या सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींची जी काही मागे एकदा आहे ना आयोगाने प्रश्न विचारला होता. आयोगाचा प्रश्न होता की याचं जे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, हे जे सगळे आहेत यांचे सगळ्यांचा सिक्वेन्स आपल्या प्रस्तावनेमध्ये कसा दिलेला आहे, ठीक आहे. सिक्वेन्स वरनं प्रश्न विचारलेले आहेत. किंवा ज्या वेळेला आता तुम्ही रायटिंग मध्ये देणार आहात, रायटिंग मध्ये ज्या वेळेला आपला पेपर असणार आहे, युपीएससीचे पेपर जर तुम्ही बघितलेत ना, तर यातला एक एक शब्द तुम्हाला आहे ना नोट लिहायला लावलेली. राईट अ नोट ऑन समाजवादी, ठीक आहे. अशा पद्धतीने टीप लिहा, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर न्याय कशाशी रिलेटेड, स्वातंत्र्य कशाशी रिलेटेड, समता कसली, बंधुता कसली, हे सगळंच्या सगळं प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, ठीक आहे. कसली प्रस्तावना? संविधानाची प्रस्तावना. कुठे असते? जर तुम्हाला माहित नसेल की कसं शोधायचंय, काय आहे, कुठे असते, हे इथे मी तुम्हाला थोडंसं सांगितलं की बॅकग्राऊंडला थोडीशी इमेज टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ती बॅकग्राऊंडची जी इमेज आहे त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही सर्च करू शकताय. सुरुवात जरी तुम्ही नुसती फक्त गुगल जरी केलं ना, वी द पीपल ऑफ इंडिया, तरी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे प्रस्तावना येऊन जाईल. आणि नाही तर मी रेकमेंड करेल, मी आतापर्यंत तुम्हाला दरवेळी म्हणजे असं सांगत नाही कधी की तुम्ही हे पुस्तक विकत घ्या किंवा तुम्ही ते पुस्तक विकत घ्या. पण जर तुम्ही एमपीएससीची, युपीएससीची किंवा कुठलीही अशी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल तर तुमच्याकडे संविधानाची एक प्रत असायलाच हवी. आणि हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी नाही. एक संविधानाची हार्ड कॉपी ही ऍज अ सिव्हिल सर्वंट म्हणून तुमच्याकडे आत्तापासून असायला हवी, ठीक आहे. तो तेवढी घेऊन ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना सापडेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मानवाचे मूलभूत अधिकार जे आपल्याला संविधानामध्ये दिलेले, मग कुठले कुठले? समानता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध संरक्षण, धर्म स्वातंत्र्य, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाय, हे सगळेच्या सगळे जे अधिकार आहे, हे सगळेच्या सगळे अधिकार आपल्याला आपण जर संविधान घेतलं तर बघायला मिळतं, ठीक आहे. त्याच्यानंतर डीपीएसपी जे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहेत, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मग त्यातले वेगळे वेगळे जे प्रिन्सिपल्स आहेत ते बघायचे. त्याच्यानंतर आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत ती कर्तव्य, मग त्यातली 42वी आणि 86वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती घटना दुरुस्ती, अमेंडमेंट ऍक्ट, वेगळे वेगळे अमेंडमेंट ऍक्ट सुद्धा येतात आपल्याला. त्यातल्या त्यात मग मी आता तुम्हाला सांगितलं की ह्या दोन ज्या आहेत ह्या आपल्याला महत्वाच्या आहेत, ठीक आहे. पुढे बघूयात आता आपण. संविधान झालं. तो इन शॉर्ट काय, संविधानाची एक प्रत घ्या. जर तुम्ही आता लास्ट इयरला असाल ना तर आत्ताच विकत घेऊन टाका, संविधानाची एक प्रत घ्या. कुणी तुम्हाला म्हणजे असं तर काही तुमचे आई बाबा म्हणणार नाही की अरे हे कशाला पैसे वाया घालवले. संविधानाची प्रत तुम्हाला असंही तसंही कामात येणार आहे. म्हणजे तुम्ही कितीही अभ्यास करा, काहीही अभ्यास करा, असं नाही की कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतायत तरच तुमच्याकडे संविधान हवं. संविधान असंही वाचलं तरी चांगलंच आहे. आपल्याला आपल्याबद्दलची म्हणजे आपण कुठले हक्क ऍज अ नागरिक म्हणून आपल्याकडे आहेत, कुठले अधिकार आहेत, आपली कुठली कर्तव्य आहेत, हे सगळंच्या सगळं आपल्याला संविधानामधनं बघायला मिळतं, ठीक आहे. त्याच्यामुळे संविधानाची एक प्रत तुम्ही घ्यायला हवी अशी मी सांगते. पुढे आपण बघूया दुसरा पॉईंट जो आहे केंद्र व राज्य शासन, ठीक आहे. मग आता केंद्र कार्यकारी मंडळ, राज्य कार्यकारी मंडळ, ह्या दोघांबद्दलची माहिती आपल्याला असायला हवी. ही माहिती जी आहे ही आपल्याला तसंही संविधानात सुद्धा दिलेली आहे. म्हणजे संविधान जर घेतलं ना तर त्यातही तुम्हाला सापडेल. मग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिपरिषद, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, ह्या सगळ्यांचा कार्यकाळ किती असतो, कोण किती वर्ष खुर्चीवर बसलेलं असतं, अगदी आपल्या भाषेत म्हणूयात आपण, कोण किती वर्ष खुर्चीवर बसतं, कोण खुर्चीवर बसताना कुठल्या पद्धतीची शपथ घेतं, कोण कोणाला शपथ देतं, कोणाची जर समजा पदावरनं काढायचं असेल, कोणाला पदावरनं हकलपट्टी करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते, कुठल्याही ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सगळ्या लोकांच्या बद्दलच्या माहिती असायला हव्या. म्हणजे कसं, राष्ट्रपती शपथ कशी घेतात, राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करून देतात, राष्ट्रपतींचे काय काय हक्क असतात, उपराष्ट्रपतींचे काय काय हक्क असतात, उपराष्ट्रपती कशा पद्धतीने काम करतात, राष्ट्रपतींचे कामकाज काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाकोणाकडे काय काय कामं आहेत, ठीक आहे. कार्यकारी मंडळ, विधिमंडळाकडे काय कामं आहेत, त्याच्यानंतर न्याय मंडळाकडे काय कामं आहेत, अर्थ आणि आणीबाणी अधिकार जे आहेत ते आपल्या देशाचे कोणाकडे आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण संविधानातनं एकदा बघायच्या आहेत आणि त्यानुसार नोट्स काढायच्या आहेत, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. आता तुम्ही म्हणाल मॅडम काय दरवेळेला
पण थोडंसं एक आठवण करून देते मी तुम्हाला की हे सगळंच्या सगळं जे आहे ना हे आपण स्टेट बोर्डच्या बॅचमध्ये घेतलेलं आहे. आणि सेम मी तुम्हाला PYQची आपली एक बॅच आहे, PYQची जी बॅच आहे ना MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2025 ही सॉरी 2026 ही जी बॅच आहे या बॅचमध्ये आपण 800 PYQ जे आहेत त्या 800 PYQच्या माध्यमातून आपण हे जे सगळे आपण बघतो आहोत सिलेबस, ह्या सगळ्या सिलेबसचं पूर्ण कव्हरेज जे आहे, त्या क्वेश्चन पेपर जे काही आलेले आहेत, जे काही पूर्वीचे क्वेश्चन आलेले तो असे 800 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सगळ्या विषयांचा समावेश केलेला आहे. साधारण 30 तासांचे आपले हे व्हिडिओज आहेत. आणि ऑफर फीस जर आपण बघितली तर ती आहे फक्त 499 रुपये. ठीक आहे, तर 499 रुपयामध्ये आपले 800 PYQs होत आहेत. ठीक आहे, आता हे 800 PYQ होत असताना साधं सिंपल जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या 800 कन्सेप्ट ज्या आहेत त्या फक्त 500 रुपयामध्ये होत आहेत, 499 रुपयामध्ये होत आहेत. ठीक आहे, तर 800 कन्सेप्ट 499 रुपयामध्ये कोणीच देत नाही, इतक्या स्वस्तामध्ये कोणीच देत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे विचार करा, जास्तीत जास्त लोकांनी बॅचचा लाभ घ्या म्हणजे तुम्हालाही फायदा होईल. ठीक आहे, आणि स्टेट बोर्ड बॅच जी आहे, स्टेट बोर्ड बॅचच्या बद्दल जर म्हणायचं गेलं तर आपण स्टेट बोर्डचे 25 पेक्षा जास्तची जी पुस्तकं आहेत ती इथे घेतलेली आहेत, लाईन बाय लाईन घेतलेली आहे. पॉलिटीचा जर तुम्ही विचार कराल ना, आता आपण पॉलिटीचं घेतोय म्हणून मी पॉलिटीचं सांगते, तर आपल्याला 8वी 9वी 10वीला जे काही पॉलिटीचे पुस्तकं आहेत, पॉलिटीचे पुस्तकं म्हणजे कसे आहेत, आपल्याला स्टेट बोर्डला इतिहासासोबतच पॉलिटी येतं, बरोबर, इतिहास आणि राज्यशास्त्र अशा पद्धतीने. तर त्या राज्यशास्त्राचे जे काही बारीक 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 नोट्स आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या इथे घेतलेल्या आहे, लाईन बाय लाईन घेतलेल्या आहे, म्हणजे कुठलीच लाईन मिस केलेली नाहीये. मग त्याच्यामध्ये आपल्याला आणि त्यातल्या संविधानाचा जो काही अभ्यास आहे तो स्टेट बोर्ड मधूनही खूप सुंदर केलेला आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये. ठीक आहे, तो 80 तासांचे साधारण हे आपले व्हिडिओ लेक्चर 80 पेक्षा जास्त आहेत, ऍक्च्युली 80 नाही, 80 पेक्षा जास्त आहेत. आणि हा जो तुमचा स्टेट बोर्ड फाउंडेशन कोर्स आहे याची मूळ फी आहे 3999. पण इथे तुम्हाला एक ऑफर मी देणार आहे, इथे ही मी माझ्याकडनं देते आता ऑफर. ही ऑफर अशी आहे की तुम्ही जर समजा कोड यूज केला JAYA14, ठीक आहे, JAYA14 असा जर कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला ऑफर मध्ये ही बॅच मिळणार आहे 1499ला. ठीक आहे, बाकीच्यांना आपल्याला आता ही जी बॅच आहे ही बॅच सर्वांना 3999ला मिळणार आहे. फक्त आणि फक्त तुम्ही JAYA14 अशा पद्धतीने जर कोड यूज केला तर आणि तरच तुम्हाला ही बॅच जी आहे ती 1499ला मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा, जास्तीत जास्त लोकांनी घ्या म्हणजे तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि सगळेच सगळे म्हणजे फक्त पॉलिटीचं असं नाहीये, याच्यामध्ये भूगोल पण आपण घेतलेला आहे, इतिहास आपण घेतलेला आहे, अर्थशास्त्र आपण घेतलेला आहे, विज्ञान आपण घेतलेला आहे, इन्व्हायरमेंटल आपण घेतलेला आहे, सायन्सच्या पुस्तकामध्ये जो स्पेस सायन्सचा पार्ट आहे तो पण आपण वेगळा घेतलेला आहे, टेक्नॉलॉजीचा पार्ट वेगळा घेतलेला आहे. तो असं सगळंच्या सगळं इथे आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूयात आता आपण. चल आपल्या विषयाकडे येऊया, संसद व राज्य विधिमंडळ. आता पुढचा जो पॉइंट आपला तो आहे संसद आणि राज्य विधिमंडळ. मग आता संसद ज्या आहेत, आपल्या ज्या काही संसद आहे, कुठल्या लोकसभा राज्यसभा यांचं कामकाज कसं चालतं. ठीक आहे, मग लोकसभा राज्यसभा यांच्यामध्ये किती लोक असतात, त्यांची नियुक्ती कशी होते, खासदार कोणाला म्हणतात, आमदार कोणाला म्हणतात. आता हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींचं संसदेतलं काम काय असतं, त्याच्यानंतर संसदेची प्रमुख कार्य कुठली असतात, कायदे निर्मिती कशा पद्धतीने होते, बजेट जे दरवर्षी आपलं बजेट ठरत असतं, आपलं म्हणजे कोणाचं, आपल्या देशाचं बजेट जे ठरत असतं ते कशा पद्धतीने ठरत असतं. आता या बजेटमध्ये आपल्याला अजून काय करायचं असतं, दरवर्षी ज्या वेळेला तुम्ही पेपर जवळ येणार असतो ना आपला, दरवर्षीचं जे काही बजेट आहे ते बजेट आपल्याला बघावं लागतं आणि कुठल्या खात्याला किती रुपये दिले गेलेले आहेत बजेटमधनं ते आपल्याला एकंदरीत माहिती असायला हवं असतं, कारण आपल्याला आयोगामध्ये त्यावरनंही प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर कार्यकारी नियंत्रण कसं असतं, घटना दुरुस्ती अमेंडमेंट ऍक्ट जे आहेत ते अमेंडमेंट कसं केलं जातं ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता हे अमेंडमेंट कुठे केलं जातं, संसदेमध्ये केलं जातं, बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला ते अमेंडमेंट माहिती पाहिजे. मग आता वेगळ्या ज्या समित्या आहेत, ठीक आहे, त्या वेगळ्या समित्या आपल्याला माहिती पाहिजे. लेखा समिती असते, अंदाज समिती असते, सार्वजनिक उपक्रमांची समिती असते, ह्या सगळ्या समित्या आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्राशी रिलेटेड जे काही विधिमंडळ आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये द्विसदनी विधिमंडळ आहे, विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. मग विधानसभा म्हणजे काय, विधान परिषद म्हणजे काय, याचे हेड कोण, त्याचे हेड कोण, इथे कुठली लोक असतात, इकडे कुठली लोक असतात, यांचं कामकाज काय, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यपाल
राज्यपाल म्हणजे कोण, राज्यपालांची निवड कशी केली जाते, राज्यपालांचं काम काय असतं, ते किती वर्षासाठी ते राज्यपाल म्हणून काम करत असतात, कुठला राज्यपाल पाठवला जातो हे कसं ठरतं, म्हणजे विधेयक स्वीकृती, विधेयक, सभा बोलवणे, स्थगित करते, आता हे तर त्यांचे कामं झाले. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की राज्यपालांशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्याही आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर न्याय व्यवस्था, आपली भारताची न्याय व्यवस्था कशा पद्धतीने काम करते, अगदी बेसिक याच्यामध्ये जर विचार केला की किती लेव्हल्स आहेत आपल्या न्याय व्यवस्थेच्या, इथून सुरुवात करायची. मग प्रत्येक लेव्हलमध्ये काय काय होतं, प्रत्येक लेव्हलचे हेड्स कोण असतात, ते कसे नेमणूक केली जाते, किती वर्षांसाठी असते, न्यायाधीश कसे असतात, कोण असतात, आताचे आपले न्यायाधीश कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या आत्ताचे न्यायाधीश कोण आहेत, जे काही बेंच असतील ते कसे आहेत, किंवा न्याय व्यवस्थेमध्ये अजून जर विचार करायचा म्हटला थोडासा करंटमध्ये पण आपल्याला विचार करावा लागतो की आत्ताचे जे काही गेल्या वर्षभरामधले महत्वाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेले असतील, सुप्रीम कोर्टच्या ज्या काही मेजर केसेस असतील किंवा मेजर ज्या काही ऑर्डर्स असतील त्या आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग आता सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालय ह्या तीनही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यांचे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, मुख्य न्यायाधीश कोण, न्यायमूर्ती कोण, मूळ काय आहे, अपीलीय सल्लागार अधिकारी काय आहे, न्यायिक पुनरावलोकन काय असतं, निरीक्षण कशी केली जातात, अपील कशी केली जाते, इथे अपील कशी केली जाते, इथे अपील कशी केली जाते. त्याच्यानंतर अधीनस्थ न्यायालयांमध्ये जिल्हा न्यायालय काय असतात, दंडाधिकारी कार्यालय काय असतात, कौटुंबिक न्यायालय काय काम करतात, ग्राम न्यायालय काय काम करतात, कोण असतं ग्राम न्यायालयांमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आता शहरी आणि ग्रामीण या दोन वेगळ्या वेगळ्या पद्धती चालतात. ठीक आहे, मग अर्बन लोकल बॉडीज ज्या आहेत, शहरी ज्या काही लोकल बॉडीज आहेत, तिथे काय काय येतं, तर तिथे आता हे न्यायालयाशी रिलेटेड नाहीये, नाहीतर तुम्ही म्हणाल न्यायालयाशीच रिलेटेड आहे. आता इथे महानगरपालिका कशी काम करते, नगर परिषद कशी काम करते, नगर पंचायत म्हणजे काय, कायदे कसे तिथे तयार होतात, त्या कायद्यांमध्ये दुरुस्ती कशी केली जाते, याच्यासाठी काय काय नियम आहेत, ते सगळे नियम आपल्याला माहिती पाहिजे. 74वी घटना दुरुस्ती जी आहे, ती 74वी घटना दुरुस्ती काय आहे, त्याच्यानंतर 12व्या अनुसूचीचं कार्य काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, मोठी शहरं म्हणजे यांची लोकसंख्या किती, मध्यम शहरांची लोकसंख्या किती, लहान शहरी भागाची लोकसंख्या किती, नगरपंचायत जर आपण म्हटलं तर किती किती लोक असतील तर त्याला नगरपंचायत म्हणणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं माहित पाहिजे. त्याच्यानंतर सार्वजनिक जी काही धोरणं आहेत, मग सार्वजनिक धोरणांमध्ये आपण जर साध्या सिंपल याच्यामध्ये विचार केला तर गव्हर्नमेंटचे सगळ्यात महत्वाचे जे काही कायदे आहेत ते महत्वाचे कायदे आपल्याला माहिती पाहिजे. महत्वाच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था माहिती पाहिजे, जसं निवडणूक आयोग झालं किंवा जसं ईडी झाले, ईडीवरच्या बातम्या आपण सध्या खूप ऐकत असतो. ठीक आहे, तर ह्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्यांचं काम काय असतं, किंवा तिथे कोण असतात, मेन बॉडी कोण असते, तिथे किती लोक काम करत असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रशासनिक रचना महाराष्ट्राची कशी आहे हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आधुनिक प्रशासन, आत्ताचं आधुनिक प्रशासन जे आहे हे सुशासन आहे. कशावरनं, मग हे कशावरनं आपण म्हणतो, पारदर्शकता, सगळं काही ऑनलाईन आहे, आपल्याला सगळं काही ऑनलाईन दिसतं. जबाबदारी, कार्यक्षमता, हे आपल्याला शोधायचं आहे. हे म्हणजे आता हे आहेच असं नाही, सुशासन आहे किंवा सुशासन नाहीये हे तुम्ही स्वतः ठरवा. मी नाही म्हणणार आहे की हे आहे किंवा नाहीये, तुम्ही स्वतः डिसाईड करा. कसं डिसाईड करा, तुम्ही जाऊन चेक करा, तुमच्या हातामध्ये फोन आहेत, सगळ्यांनी गुगलवर चेक करू शकता तुम्ही की आताचं जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनाचं कामकाज कशा पद्धतीने चाललंय. आणि देन देअर आर टू थिंग्स, प्रशासन आणि प्रशासन. शासन आणि प्रशासन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, मग आता इथे आपण कशाबद्दल बोलतोय, आपण प्रशासनाबद्दल बोलतोय. तर मग प्रशासन आत्ताचं कशा पद्धतीने काम करतंय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ई गव्हर्नन्स, मी आता तुम्हाला सांगितलं की सध्या सगळं काही कसं चाललेलं आहे, ऑनलाईन चाललेलं आहे. मग डिजिटल इंडिया आहे आत्ताचा आपल्या, महा ऑनलाईन जे काही कामं चालतात, स्मार्ट सिटीचे जे काही कामं चालतात ते आपल्याला माहिती पाहिजे. किंवा डिजिटल जे काही सध्या नवीन नवीन येतं. ठीक आहे, मग आता काही शेतकऱ्यांशी रिलेटेड काही गव्हर्नमेंटने ऍप्स काढलेले आहेत, किंवा जे काही वेगळ्या वेगळ्या ज्या लोन स्कीम्स आहेत शेतकऱ्यांना झालं, किंवा MSMEच्या लोन स्कीम्स झालं, किंवा जे काही लहान जे काही बिझनेस आहेत, व्हेंडरसाठी, स्ट्रीट व्हेंडरसाठी वेगळी स्कीम आहे. तर ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत ह्या सगळ्या ई गव्हर्नन्सच्या ज्या काही स्कीम्स असतील, किंवा
जे काही कामकाज चाललेलं असेल, की बरेचसे फॉर्म्स आता आजकाल आपण बरेचसे फॉर्म्स आहेत ते ऑनलाईन भरू शकतोय. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नागरिक सनद, महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम 2015 आपल्याला पूर्णपणे लक्षात पाहिजे, कारण की हा आपल्याला आपल्याशी रिलेटेड, महाराष्ट्राशी रिलेटेड, तुम्ही एमपीएससीची एक्झाम देताय बरोबर. त्याच्यानंतर प्रशासनिक नैतिकता, नैतिकता इथिक्सचा पेपर टाकलाय आपल्याला आता रायटिंगचे ज्या वेळेला आपण पेपर देणार आहे ना 2000 आता जे काही येतील, आता याच्या पुढे आपण जे काही पेपर देणार आहोत, रिटर्न मध्ये मेन्स असणार आहे, सब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये मेन्स असणार आहे, मोठा प्रश्न लिहायचा, 250 शब्दांमध्ये उत्तर लिहा, 300 शब्दांमध्ये उत्तर लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर पेपर आहे इथिक्सचा. ठीक आहे. तो इथिक्सचा जो पेपर आहे ना तो आपला इथून येतो. ठीक आहे. प्रामाणिकपणा, निष्पक्षता, सार्वजनिक विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे कामात येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपला सिलेबस आता इथे संपलेला आहे. पॉलिटीचा जो सिलेबस आहे तो आपला एवढाच आहे. खूप सुंदर सिलेबस आहे. जर तुम्ही संविधान व्यवस्थित शांत डोक्याने वाचलं ना, तर शांत डोक्याने वाचून त्याच्यावर चिंतन मनन केलं तर तुम्हाला खूप छान पद्धतीने संविधान पण लक्षात येईल आणि आपला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस पण लक्षात येईल आणि आपले जे काही पॉलिटीचे प्रश्न येतात त्यांचे उत्तर सुद्धा तुम्ही लवकरात लवकर देऊ शकाल, किंवा ऍटलिस्ट तुम्हाला विचार करायला असेल की अरे हे अशा पद्धतीने याचं उत्तर आपण काढू शकतोय, किंवा एलिमिनेशन तुम्ही यूज करू शकाल तिथे ऍटलिस्ट, कारण तुमच्याकडे माहिती असेल. जोपर्यंत तुमच्याकडे माहिती नाही तोपर्यंत तुम्ही तो पेपर सॉल्व्हच करू शकणार नाही. ठीक आहे. तो प्रयत्न करा, जास्तीत जास्त पुस्तकं वाचा, सगळ्यात आधी संविधान घेऊन वाचायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा पॉलिटीचा जो पेपर असेल तो सोपा जाईल. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला भेटूयात. थँक्यू.